मित्रांनो, हे आपलं फिजिक्सचं लेक्चर आहे. दॅट इज डिपेंड्स ऑन अ स्पियर ऑफ डेप्थ. नेमका काय असतो म्हणजे पियर ऑफ डेथ हा नेमका काय आहे. जसं आपण वेल ऑफ डेथ बघितला तसाच हा स्पियर ऑफ डेथ पण आहे. पण ॲक्च्युली स्पियर ऑफ डेथमध्ये आणि वेल ऑफ डेथमध्ये थोडासा फरक आहे. तिथे दोन कामं होतात. एक कोनिकल पेंडुलमचं पण ॲप्लिकेशन याच्यामध्ये येऊन जातं आणि दुसरं म्हणजे व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचं पण याच्यामध्ये ॲप्लिकेशन आपल्याला दिसतं. तर जसं कोनिकल पेंडुलममध्ये हॉरिझॉन्टल सर्कल होतं, इथे स्पियर ऑफ डेप्थमध्ये दोन होतात. एक व्हर्टिकल सर्कल पण होतं आणि दुसरं म्हणजे हॉरिझॉन्टल सर्कल पण इथे परफॉर्म होतं. आता व्हर्टिकल सर्कल आणि हॉरिझॉन्टल सर्कलचा जर आपण विचार केला तर हे स्पियर ऑफ डेप्थ म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल आपली जी अर्थ आहे, जशी आपली पृथ्वी आपल्याला दिसते त्या पद्धतीनेच एक हा गोलच असतो, बरोबर. हा गोल जर मी विचार केला, ठीक आहे, तर ह्या गोलमध्ये एक जो रायडर आहे, सपोज की हा तो रायडर आहे. हा रायडर काय करणार आहे, त्याच्याकडे तो सगळ्यात पहिले सुरुवातीला एक हॉरिझॉन्टल सर्कल परफॉर्म करतो, असा फिरतो, ठीक आहे. हॉरिझॉन्टल सर्कल त्याची स्पीड वाढवून, ठीक आहे, अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा वाढवून, लिनियर वेलॉसिटी वाढवून काय करत राहतो, तो त्याचं सर्कल मोठं करत राहतो, ठीक आहे. आणि एक टाईम असा येतो की ज्या वेळेस तो काय करणार आहे, ही जी आपलं स्पियर आहे, ठीक आहे, हॉरिझॉन्टल सर्कल न करता तो काय करायला लागून जातो, डायरेक्टली एक व्हर्टिकल सर्कल परफॉर्म करतो. मग म्हणजे इथे दोन कामं होतात, दोघंच्या दोघं, एक हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशन दोघांमध्ये इथे ॲप्लिकेशन आपल्याला दिसतं. तर याला म्हटलं जातं इट इज अन अ पॉप्युलर शो इन सर्कसमधलं, ठीक आहे ना. ड्युरिंग दिस द टू व्हीलर रायडर असतो आपला ऑर अ रायडर अंडरगो अ राऊंड इनसाइड, ठीक आहे ना. तर त्या स्पियरच्या मध्ये तो गोल गोल फिरत राहतो. मग हॉलो स्पियर त्याला म्हटलं जातं. काय असतो तो हॉलो स्पियर, म्हणजे आपण याला हॉलो स्पियर कन्सिडर करतोय, ठीक आहे ना. मध्ये जागा असते, पोकळी आपण म्हणतो त्याला, ते पोकळ भाग असतो हॉलो स्पियरचा, ठीक आहे. तर स्टार्टिंगमध्ये हा काय करणार आहे, एक हॉरिझॉन्टल सर्कल घेतो, सगळ्यांना सांगितलं मी सगळ्यात आधी. तर हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये ते परफॉर्म अ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. नंतर काय करतात ते, मग हॉरिझॉन्टल सर्कल नंतर काय करतात, एक व्हर्टिकल सर्कल घेतात, ठीक आहे ना. मग अशा केसमध्ये हा जो डायनॅमिक्स आपण यूज करतो ना, जसा व्हर्टिकल सर्कलमध्ये आपण टेन्शन्स यूज केले, ठीक आहे, mg वेट यूज केलं, ठीक आहे ना. तर ह्या पद्धतीचे जे डायनॅमिक्स आहेत, टेन्शन, व्हेलॉसिटी, हे सगळे सारखे असतात. पण प्रॉब्लेम असा होतो की व्हर्टिकल सर्कलमध्ये एक स्ट्रिंग होती आपल्याकडे. काय होती आपल्याकडे, एक स्ट्रिंग होती आणि त्या स्ट्रिंगवरती एक टेन्शन येत होतं, बरोबर. तर टेन्शन काय करत होतं, सेंट्रिपिटल सारखं बिहेव करत होतं, सेंट्रिपिटल फोर्स सारखं, म्हणजे टेन्शन मॅनेज करत होतं सेंट्रिपिटलमध्ये, बरोबर. पण इथे तसं ह्या बाईक रायडरला, जर तुम्ही ह्या गोलचा विचार केला तर ह्या बाईक रायडरला असा कुठलाही सेंटरपासून काही त्याला बांधून ठेवत नाही. म्हणून इथे सेंट्रिपिटलसाठी काय लागतो, सेंट्रिपिटलसाठी जो डायनॅमिक्स लागणार आहे याला, तर तो डायनॅमिक्स म्हणजे नॉर्मल फोर्स असतो, म्हणजे त्याला म्हटलं तर नॉर्मल रिॲक्शन, फ्रिक्शन बिटवीन दॅट स्पियर. तर इथे जो स्पियर असेल त्याच्यामध्ये काय असणार आहे, फक्त फ्रिक्शन होईल रायडरच्या टू व्हीलरच्या ते व्हील्सचं आणि ह्या सरफेसचं फ्रिक्शन होणार आहे, जो नॉर्मल दाखवेल, आणि म्हणून तो सेंट्रिपिटल सारखा तुम्हाला बिहेव करताना दिसेल, ठीक आहे ना. सगळ्यांना समजलं मग हे. तर मग डायनॅमिक्स ऑफ द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन सेम हिअर एक्सेप्ट द टेन्शन प्लेस ऑन द नॉर्मल रिॲक्शन आपण त्याला म्हणतो. मग अशा ज्या नॉर्मल रिॲक्शनचा मी विचार करतो, इनिशियली दे आर नियरली हॉरिझॉन्टल. कसे असतात ते, हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरतात. नंतर काय करतात ते, त्यांना तर लिनियर याच्यामध्ये येणारी, कारण हॉरिझॉन्टलसाठी एक लिनियर वेलॉसिटीची गरज पडेल, ठीक आहे. आणि लिनियर म्हणजे ॲक्च्युली त्याला फिरायचं पण, म्हणजे लिनियर आणि अँग्युलर दोघांना आपल्याला इथे आपण व्हर्टिकल सर्कलमध्ये पण बघितलं होतं. व्हर्टिकलमध्ये बघायचो इथे एक लिनियर वेलॉसिटी लागायची आणि हा असा अँग्युलर वेलॉसिटी ओमेगामध्ये फिरायला दिसायचा, ठीक आहे ना. ही लिनियर होती, कारण लिनियर काय लागते, चेंज डिरेक्शन करते, म्हणून तो सर्कलमध्ये फिरतो ना. आपल्याला माहिती आहे की हे नॉन UCMचं काम आहे, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सगळ्यांना माहिती आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, याच्या आधी मी बोललो आहे, ठीक आहे. तर मग लिनियर आणि अँग्युलर वेलॉसिटी, जर अँग्युलर स्पीडचा मी विचार केला तर दोघं जर लिनियर स्पीड जर जास्त करायची असेल आणि अँग्युलर स्पीड पण जर जास्त करायची असेल, तर त्या केसमध्ये काय होतं, दॅट इज लिनियर अँड अँग्युलर स्पीड इज मोर फॉर लार्जर अँड स्मॉलर सर्कल, ठीक आहे ना. म्हणजे जर लिनियर स्पीड जास्त असेल तर लार्जर सर्कल होईल, आणि जर अँग्युलर स्पीड जास्त झाली तर स्मॉलर सर्कल परफॉर्म होईल रिस्पेक्टिव्हली. आपण काय म्हणतो, ॲज लाईक द कोनिकल पेंडुलम सारखं हे तिथे तुम्हाला बिहेव करताना दिसेल. समजलं सगळ्यांना मग एक्झॅक्टली की स्पियर ऑफ डेथ काय असतो हा, ठीक आहे ना.
तर मग हा जो नेक्स्ट टॉपिक आहे आपला, दिस वन विल बी सगळ्यांनी व्हेकल जे असतं ना आपलं रोलर कॉस्टर बघितलं असेल ना, असे जे वेगवेगळे करसारखे रस्ते असतात, वरती जातो खाली येणारे जे रस्ते असतात, यांच्यावरती जो रोलर कॉस्टर असतो तो काय करतो, रोलर कॉस्टर आपला असा फिरताना आपल्याला दिसतो. ह्या पद्धतीने तो जातो ह्या रस्त्यावरती वरती आणि खाली. तर रायडर्स जे असतात, अम्युजमेंट जे पार्क्स असतात त्यांच्यामध्ये असे मोठमोठाले जे राईड्स असतात ते आपल्याला तिथे दिसायला भेटतात. ठीक आहे ना. मग सेम आहे इथे हा जो व्हेकल आहे टॉप ऑफ द कॉन्वेक्स आहे. म्हणजे इथे तुम्हाला डायग्राम दिसत असेल तर हा जो व्हेकल आहे मध्ये नाही, वरती तुम्हाला दिसत असेल वरच्या साईडला, आणि हा जाताना तुम्हाला इकडच्या साईडला खाली दिसत असेल ॲरो, बरोबर. तर मग हा जो ब्रिज आहे, ॲक्च्युली काय घेतलेला आहे त्याने, ब्रिज. म्हणजे आपण रोलर कॉस्टरचा विचार करतोय, बेसिकली कशाचा विचार करतोय आपण, रोलर कॉस्टरचा. मग जे फोर्सेस आहेत याच्यावरती, ह्या व्हेकलवरती ॲक्ट होणारे फोर्सेस, कारण आपण म्हणतो ना की यांच्यामध्ये फक्त कॉन्टॅक्ट फोर्स आहे, म्हणजे तो नॉर्मल सारखा असेल ना, बरोबर आहे. काय कॉन्टॅक्ट फोर्स, कारण इथे कुठली दोरी थोडी ना असते की ज्या सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी त्याला बांधून ठेवेल असं. ठीक आहे ना. फक्त काय करतो, एक नॉर्मल रिॲक्शन म्हणजे कॉन्टॅक्ट फोर्स आपण त्याला म्हणतो, जी इथे लागणार आहे. आणि ह्या व्हेकलचं वजन कोण बॅलन्स करतं, हा नॉर्मल रिॲक्शन बॅलन्स करतो, म्हणजे नॉर्मल फोर्स इथे बॅलन्स करताना आपल्याला दिसेल. आणि इथे याची एक लिनियर वेलॉसिटी आहे, बरोबर. ह्या व्हेकलचा एक स्पीड आहे. सो मे बी हिअर देअर इज अन अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. तर मग असा जर कॉन्वेक्स ब्रिज मी कन्सिडर केला इथे आता, मग हे जर बघितलं ना MG, तर MG आणि सेंट्रिपिटल दोघं एकाच डिरेक्शनमध्ये आहेत, कारण सेंट्रिपिटल अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर जातो ना, कुठे जातो, टुवर्ड्स द सेंटर जातो. म्हणून MG इज इक्वल्स टू सेंट्रिपिटल फोर्स आपल्याला हा दिसतो. मग MG प्लस सेंट्रिपिटल फोर्स, MG प्लस काय असतो, MG प्लस FCP हा कोणाच्या बरोबर आहे, मग आता नॉर्मल रिॲक्शनच्या बरोबर आहे. ठीक आहे. मग जर मी हे बघितलं, द रिझल्टंट नॉर्मल अँड MG मस्ट बी प्रोव्हाइडेड द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. मग त्याचा जर रिझल्टंट काढला तर MG इज इक्वल्स टू -N mv²/r माझ्याकडे येऊन जाईल. आणि जर स्पीड इन्क्रीज झाला तर त्या केसमध्ये काय होणार आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती की इथून जर हा रोलर कॉस्टर खाली येणार आहे तर ऑब्वियसली याचा स्पीड काय होणार आहे, वाढणार आहे ना. मग जर स्पीड इन्क्रीज झाला तर इथे जो N आहे नॉर्मल रिॲक्शन आहे ती काय होत जाते, डिक्रीज होते. आणि नॉर्मल रिॲक्शन डिक्रीज होताना फक्त काय करते, एक कॉन्टॅक्ट फोर्ससारखा बिहेव करते. मग असा कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे जस्ट मेंटेन द कॉन्टॅक्ट, म्हणजे N ऑलवेज म्हणजे अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू काय राहून जातो, 0 राहतो. आणि मग धिस इम्पोज अन अप्पर मोस्ट लिमिट ऑफ द स्पीड, म्हणजे इथे जो स्पीड असणार आहे तो माझा काय असतो, V मॅक्झिमम इज इक्वल्स टू √RGच्या बरोबर आपल्याला दिसतो. सगळं समजलं सगळ्यांना. मग तर जर तुम्ही कधी अम्युजमेंट पार्कमध्ये गेला असेल तर तिथली जी रोलर कॉस्टरची जी राईड असते तुम्हाला चांगल्या पद्धतीने एन्जॉय केला असेल तुम्ही. ठीक आहे ना. तर मग बघू आपण की एक्झॅक्टली याच्यावरती एक आपल्याला एक्झाम्पल दिलं होतं यांनी पुस्तकामध्ये. हे एक्झाम्पल नंबर 1.6. याच्या आधीचे पण मी एक्झाम्पल बऱ्यापैकी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला. तर इथे पण बघा, आता हे व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचं एक एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे. त्याच्यावरती जे डायनॅमिक्स होते मी चांगल्या पद्धतीने तुम्हाला तिथे समजवले, त्याचे फॉर्म्युले तुम्हाला दाखवले होते, सांगितले होते. तर याच्यामध्ये पण जर मी याचा विचार केला तर तुम्हाला समजेल की एक टायनी स्टोन आहे जो 20 ग्रॅमचा आहे, टायड टू द प्रॅक्टिकली मासलेस, म्हणजे मासलेस इनएक्सटेन्सिबल, म्हणजे एक जी स्ट्रिंग आहे ती एक्सटेंड होणार नाही पुढे. ठीक आहे. पुढे एक्सटेंड होणार नाही, ती काय फक्त एवढीच स्ट्रिंग आहे, ती एक्सटेंड होणार नाही. आणि जिचं जे मास आहे ऑलमोस्ट इक्वल्स टू 0च्या बरोबर त्याने कन्सिडर केलेलं आहे. ठीक आहे ना. सो फ्लेक्झिबल आहे स्ट्रिंग आणि व्हर्ल करते, म्हणजे अलॉंग व्हर्टिकल सर्कल ती फिरते. म्हणजे हा स्टोन लावलेला आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हा स्टोन मी असा गोल फिरवणार आहे. ठीक आहे ना. तर मग अशा केसमध्ये आपल्याला काय जायचं आहे आता, की जो स्पीड आहे स्टोनचा तो 8 मीटर पर सेकंडचा आहे. म्हणजे वेलॉसिटी V जी त्याने दिलेली आहे ती 8 मीटर पर सेकंडची वेलॉसिटी त्याने दिलेली आहे, जी V आपण कन्सिडर करतो ना, लिनियर वेलॉसिटी. ठीक आहे. सो सर्कलमध्ये येणाऱ्या ह्या स्टोनची ही लिनियर वेलॉसिटी किती आहे, 8 मीटर पर सेकंड. ठीक आहे. सो दॅट वेन द सेंट्रिपिटल फोर्स इज एक्झॅक्टली इक्वल. ठीक आहे ना. सेंट्रिपिटल फोर्स जर एक्झॅक्टली इक्वल झाला टू द फोर्स ड्यू टू द टेन्शन, म्हणजे T इज इक्वल्स टू काय असेल, FCP, टेन्शन ऑन द स्ट्रिंग. सो त्यावेळेस काय कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला, मिनिमम अँड मॅक्झिमम कायनेटिक
एनर्जी, त्या केसमध्ये मिनिमम मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ द स्टोन ड्युरिंग द एंटायर सर्कल, जेव्हा तो पूर्ण सर्कल कंप्लीट करेल. आणि इथे जो थिटा घेतलेला आहे त्याने सांगितलेलं आपल्याला टू बी अ अँग्युलर पोझिशन जी आहे ऑफ द स्ट्रिंग व्हेन द स्टोन इज ॲट द लोअर मोस्ट पोझिशन वरती असेल. म्हणजे जर थिटा 0 असेल तर तो काय लोअर मोस्ट पोझिशनला तो 0 आपल्याला दाखवायचा आहे. सो डिटरमाइन काय करायचं आता, लोअर मोस्ट पोझिशनपासून तो स्टार्ट होताना तुम्हाला दिसेल. तर मग आता डिटरमाइन काय करायचं आहे, पुढे अँग्युलर पोझिशन ऑफ द स्ट्रिंग काढायचं आहे. ठीक आहे, थिटा आपल्याला काढायचा आहे 1. देन अगेन व्हेन द फोर्स ड्यू टू टेन्शन इज न्यूमेरिकली इक्वल टू द वेट ऑफ द स्टोन. म्हणजे फोर्स जो काही लागेल तो किती असायला पाहिजे, वेटच्या बरोबर असायला पाहिजे. त्याने आपल्याला जी पण देऊन ठेवलेला आहे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जो 10 घेतलेला आहे मीटर पर सेकंड स्क्वेअरचा. आणि जी लेंथ आहे स्ट्रिंगची ती म्हणजे आर आपल्याला दिलेलं आहे त्याने 1.8 मीटर. तर मग बघा की व्हेन द स्ट्रिंग इज हॉरिझॉन्टल, ठीक आहे ना, स्ट्रिंग जर हॉरिझॉन्टल असेल अशी, ठीक आहे अशी, आणि हा स्टोन आहे आपला, द फोर्स ड्यू टू द टेन्शन इज द काय असेल, याच्यावरती लागणारा फोर्स कसा असेल मग FCP म्हणजे सेंट्रिपिटल फोर्सच्या बरोबर असेल. म्हणून याचं जे व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट असेल ना बॉबचं, बरोबर, म्हणजे तो जो स्टोन आहे ना व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट जे होणार आहे त्याचं इज फॉर मिनिमम आणि मॅक्झिममसाठी जी एनर्जी त्याला लागणार आहे दॅट इज मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी अँड मिनिमम कायनेटिक एनर्जी ॲट द अप्पर मोस्ट अँड द लोअर मोस्ट पोझिशनवरती. जर तुम्ही बघितलं असेल तर मॅक्झिममली अप्पर मोस्ट पोझिशनला जी कायनेटिक एनर्जी असायला पाहिजे ती मॅक्झिमम लागायला पाहिजे आणि मिनिमम कुठे लागायला पाहिजे, लोअर मोस्ट पोझिशनला. ठीक आहे ना, कारण त्याला लोअरमधून तो कायनेटिक एनर्जीला पोटेन्शियल मॅक्झिमम पोटेन्शियल, हायरमध्ये एनर्जी पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम असेल म्हणजे तो खाली येऊन जाईल ना. सगळ्यांना माहिती, जर मी याच्या हाईटवरती ऑब्जेक्टला ठेवलं तर इथून हा खाली पडणार आहे ना, बरोबर. पण आता हा इथून खाली पडणार आहे, पण जर मी हाच ऑब्जेक्ट जर इथे ठेवला तर त्याला काही दिसेल का, नाही ना. म्हणून तर मग काय मॅक्झिमम फॉर द अप्पर मोस्ट अँड मिनिमम फॉर द लोअर मोस्ट पोझिशनसाठी माझ्याकडे देऊन जाईल. मग जर मी याला कन्सिडर केलं की मॅक्झिमम मायनस काय असेल, मग मिनिमम असेल ना, दॅट विल बी पोटेन्शियल एनर्जी. मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी आणि हा मिनिमम दाखवतोय. तर मग ह्या केसमध्ये -1/2 m 8 हा दिलेला आहे आपल्याला स्पीड v, mgr आपल्याला दिलेला आहे. सो अगेन सेकंड केसमध्ये 1/2 m8² हे जे दोघं आहेत बरोबर अँडमध्ये केलेलं आहे यांना. तर कायनेटिक एनर्जी सगळ्यांना माहिती आहे 1/2 काय असतो mv² आणि v त्याने दिलेला आहे आपल्याला, बरोबर. v त्याने दिलेला आहे 8, बरोबर, 8 मीटर पर सेकंड स्क्वेअरचा. मास पण माहिती आहे आपल्याला, कारण 20 ग्रॅमचा जो स्टोन आहे त्याचा 0. kg मध्ये जर कन्वर्ट केलं मी तर 0.02 kg होऊन जाईल. जी त्याने दिलेला आहे 10 आणि आर त्याने दिलेला आहे 1.8 मीटरचा. मग मी ह्या फॉर्म्युला जर लिहिला तर यांच्यामध्ये किमती पुट केल्यानंतर तर मी इथून जर मिनिमम कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला आणि मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला तर ॲक्च्युली जी मिनिमम कायनेटिक एनर्जी आहे माझी ती किती लागते 0.28 जूलच्या आसपास. आणि अगेन जर मॅक्झिमम कायनेटिक एनर्जीचा मी विचार केला तर ती किती लागते 1 जूलच्या आसपास. ह्या दोघांना सॉल्व्ह केल्यानंतर इथून मिनिमम कायनेटिक एनर्जी आणि मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी, मिनिमम किती आहे 0.28 जूल आणि मॅक्झिमम किती आहे 1 जूलच्या बरोबर तिथे एनर्जी मला लागेल लोअर मोस्ट अँड अपर मोस्ट पोझिशनसाठी. जर त्या स्टोनला मला पुढे ढकलायचं असेल तर, गोल फिरवायचं असेल तर एवढी एनर्जी मला त्याला द्यावी लागेल. आणि जी मॅक्झिमम व्हेलॉसिटी आहे ना ती √ऑफ मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी डिवायडेड बाय मास मला करावं लागेल, की ज्याला जर मी करून घेतला तर त्या किती येणार, तो 10 मीटर पर सेकंडच्या बरोबर माझ्याकडे येऊन जाईल. दॅट वन विल बी अ मॅक्झिमम कायनेटिक, जी मॅक्झिमम लिनियर व्हेलॉसिटी मला इथे दिसेल. ॲट द लोअर मोस्ट पोझिशनसाठी जर मी विचार केला थिटाचा, काही किती घेतलेला आहे तो मी 0, म्हणजे स्टार्टिंगला तो थिटा किती असणार आहे, इथे 0 असेल आता, बरोबर. इथे काय आहे, हा 0 आहे. याचा विचार करा, हे सर्कल आहे आपल्याकडे, ठीक आहे, आणि हा पॉईंट आहे, हा सेंटर पॉईंट आहे इथून, आणि हा इथेच आहे आता. म्हणजे यांच्यामध्ये अँगल किती असेल, यांच्यामधला जर अँगलचा विचार केला तो मी किती घेतला आहे 0 आहे, बरोबर. तर लोअर मोस्टसाठी मग टेन्शन ऑन द स्ट्रिंग -mg cos θ, tension on the string minus mg cos theta will be equivalent to the centripetal force, so that T minus mg cos theta is equals to mv² at an any angle of theta. कुठल्याही अँगलला तो या पद्धतीने आपल्याला दिसेल. वेअर द स्पीड विल बी v काय असेल, लिनियर स्पीड किती असेल v असेल इथे. मग जर मी T इज इक्वल्स टू मासच्या बरोबर कन्सिडर केलं टेन्शन, तर त्याच्यामध्ये T इज इक्वल्स टू टीला मी रिप्लेस करू शकतो. इथला T किती होऊन जाईल mg होईल. तर T इज इक्वल्स टू mg घेतला मी, म्हणजे इज इक्वल्स टू mv² बाय आरच्या बरोबर हा मला दिसेल. तर
इथे जो व्ही आहे आपला आता, तर एम तर सगळ्यांमध्ये कॅन्सल होताना तुम्हाला दिसेल, तर व्ही स्क्वेअर किती होऊन जाईल, आर जी 1 मायनस कॉस थिटाच्या बरोबर. मग व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट ऑफ द अँग्युलर पोझिशन जी थिटा आहे ती किती असेल, आर मायनस आर इंटू 1 मायनस कॉस थिटा होऊन जाईल. मग जर मी ह्याला सॉल्व आउट केलं, ठीक आहे, एनर्जी ऑफ द इक्वेशन ऑफ द एनर्जी, तर एनर्जी इक्वेशन ऑफ द पोझिशन कॅन बी रिटर्न ॲज, ह्या पद्धतीने आपल्याकडे येईल ना, कायनेटिक एनर्जीचं 1/2 m10 जो मॅक्झिमम स्पीड आहे त्याचा मॅक्झिमम कायनेटिक एनर्जीसाठी, आणि हा 1/2 mv स्क्वेअर मायनस mg इंटू आर इंटू 1 मायनस कॉस थिटा. त्यांच्यामधला एम तर मी सगळ्यांमधला कॅन्सल करून घेईल. हा 10चा स्क्वेअर 100 डिवायडेड बाय 2 किती होऊन जाईल, 50, बरोबर. तर हा जो मी लिहिलेला आहे व्ही, काय लिहिलेला आहे, आर जी 1 मायनस कॉस थिटा ना, बरोबर. तर मग व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू आर जी 1 मायनस कॉस थिटा, एम तर कॅन्सल झालेला आहे, डिवायडेड बाय 1/2, आणि सेम इथे पण काय राहिला, हा आर जी 1 मायनस कॉस थिटा. तर हा मायनसचा काय केला आहे, प्लस, तर किती आला, मायनस प्लस केल्यानंतर 3/2 आर जी 1 मायनस कॉस थिटा, हा आला 50. तर जर मी याला इथून कॉस थिटा काढला तर तो -20 डिवायडेड बाय 23 डिवायडेड बाय 27 येणार आहे. याच्यासाठी आपल्याला लॉग टेबल यूज करावा लागतो मित्रांनो. तर सगळ्यांकडे असेल तर त्या लॉग टेबलला यूज करावा तुम्हाला लागेल, आणि त्याच्या पद्धतीने तुम्ही त्याला काय करू शकतात, सॉल्व करू शकतात. म्हणजे थिटा किती आला, 148 डिग्री आणि 28 मिनिटचा तुमचा तो थिटा येऊन जाईल. तर ह्या पद्धतीने तुमचं हे एक्झाम्पल नंबर 1.6 पण होतं. आणि जो स्पियर ऑफ डेथ आहे किंवा व्हर्टिकल सर्क्युलर व्हेकल ॲट द टॉप ऑफ द कॉन्वेक्स ऑफ द ब्रिज आहे, तर ह्या पद्धतीने हा टॉपिक होता. तर तुम्हाला समजलं असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. थँक्यू.